गुड मॉर्निंग गाईज फ्रॉम खाटू अँड हे आम्ही झालो आहे तयार. बर्थडे गर्ल इज रेडी तिच्या दर्शनासाठी खाटू श्यामजीचा. आणि हा आमच्या छिटूला पण तयार आहे. रेडी ये. आता वाजले आहेत सकाळचे किती ग? 8:18 म्हणजे 8:20 झाले आहेत सकाळचे. सो आता मी निघतो फटाफट फटाफट. ओके सो आलो आम्ही खाली आता रिक्षाने. ही आहे आपली रिक्षा. वाले कुठे आहेत साहेब? रिक्षाने जाऊ. हा आहे बा, आले 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 आले. सो आता जाऊ आम्ही खाटू श्यामजीच्या मंदिरात. हे आले आमचे रिक्षावाले. चला 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 चला. त्या हात नको गंदा करू. सो आता निघालो आहे आम्ही खाटू श्यामजीच्या मंदिराला जायला आमच्या रिक्षात बसून. ही आमची बर्थडे गर्ल. कसं वाटतंय डी तुला? एकदम मस्त वाटते. आणि मी याला सहज बोलली होती एकदा शिपवर असताना की मी इथं ठाण्याला मस्त खाटूश्यामचं मंदिर झालंय, तर तू आलास ना एकदा आपण दर्शन करायला जाऊया. तर हा बोलला मला की ठाण्याला कशाला, आपण चल मेन खाटूश्यामला जाऊया तुझ्यासाठी. तर मग मला वाटलेलं काय माहिती, पण त्याने प्लॅन केला माझ्या वाढदिवसाचा आणि खरंच आम्ही खाटूश्यामला आलो यार. सो आता चाललो डी. फायनली आलो आहे आपण. हा डी एकदम खुश. आणि नाही एवढी गर्दी नाही म्हणतायत ते लोक. आम्ही विचारलं तर ते म्हणतात की एवढी आता गर्दी नाहीये. 20 ते 25 मिनिटांमध्ये आपण लोक पोहोचू शकतो. आपलं दर्शन होईल 20 ते 25 मिनिटांमध्ये. सॉरी. सो आता उद्या खूप गर्दी असेल, कारण उद्या काय बोलला एकादशी आहे म्हणून. तर उद्या जास्त गर्दी असण्याची शक्यता आहे. मी चढावा आणि मिठाई प्रसाद घ्यायला आलो आहे इथे. चढावा आता घ्यायचं. डी काय घ्यायचं बघ लवकर. नारळ घ्यायचं आहे. हर लाइन में बॉक्स बना हुआ है इत्र का, गुलाब का, प्रसाद का. बराबर. तो 2 इत्र यहाँ चढ़ाया जाएगा. 1 इत्र मन्नत मांग के अपने घर पे लेके जाना होगा. ओके. जो घर पे लेके गए उसको मंदिर में रख के जहाँ पूजा पाठ करते हैं वहाँ पे रखा जाएगा. जैसे अपनी मन्नत पूरी होगी महीने 2 महीने 3 महीने में, उसके बाद वो वापस लाके यहाँ चढ़ाना होगा. अच्छा अच्छा. तो 1 इत्र घर पे लेके जाना. हाँ. और 2 बाकी के 2 यहाँ चढ़ाना. 2 यहाँ अभी चढ़ाने होते हैं और 1 घर पे लेके जाना. 1 घर पे लेके. अच्छा. और ये मोरपंख कैसे आप बोल रहे हैं? मोरपंख होती है वो बाबा की निशानी होती है. वो बाबा को दिखा के अपने घर पे ले जाके ऑफिस में रखो या मंदिर में रखो. ओके 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 ओके. ठीक है. ये शुभ मानी जाती है. अच्छा. तो ये मोरपंख एक लेके वहाँ पे बाबा के पैर पे चढ़ा के छुआ के और छुआ के फिर घर पे लेके जाके अपने मंदिर में कहीं पे भी रख सकते हैं हम लोग. ओके चलेगा. और ये नारियल का आप क्या बोल रहे हैं? नारियल होता है वो बाबा को दिखा के और जैसे बाहर निकलते तब रेलिंग को बांधा जाता है. अच्छा. तो सीधा अंदर मंदिर में नहीं चढ़ाते नहीं, वो वो लोग? मेन चौकट के ऊपर वीआईपी से जाना होता है. ओके ओके. मेन चौकट पे वीआईपी से जाना होता है वो चढ़ाने के लिए. अच्छा अच्छा अच्छा. ठीक आहे. सो मित्रांनो आता आम्ही जातो आहे आणि इथे VIP दर्शनचं पण आहे सिस्टम. तर आम्ही ते जिथे आता हे सगळं घेतलं चढावा त्यांना विचारलं की कसं आहे का. तर ते बोलले हो, कारण इथे बरेचसे लोक होते VIP जाणं. तर आम्हाला ट्रस्ट नव्हता. तर त्यांना विचारलं तर ते बोलले आहे. तर आमचा माणूस आहे इथे. हे समोर हे 4 घोडेवाली बिल्डिंग आहे ना, तिथून एंट्री करायला बोललेत. तिथून आत जावा. तिथे पोलीस वगैरे थांबवतील तर तुम्ही मला फोन करा. ते आम्हाला आत घेऊन जा. तिथून ते लोक एंट्री अलाव करतील. सो हे प्रॉपर VIP दर्शन होईल आमचं. आणि म्हणजे खाटू श्यामजीच्या एकदम जवळून आपलं दर्शन होईल. सो आमची एंट्री झाली आता आतमध्ये. तिथे एंट्रीवर त्यांनी म्हणजे फोन केला मी त्या माणसाला. तर माझं नाव विचारलं. मग तो एक पोलीसवाला आला. विनय कोण आहे विनय? तर मी बोललो मैं. हा चलो चलो अंदर चलो करून. सो आता VIP एंट्रीला आम्ही एंट्री करतोय. सर जी यहाँ से एंट्री VIP वाला ये इधर ना. सो आलो आम्ही आता VIP एंट्रीला. सो गाईज झालं आहे आमचं दर्शन. इथून आहे मंदिर. म्हणजे आम्ही आलो चालत आणि डायरेक्ट इथे देवासमोर. सुंदर दर्शन, खूप सुंदर दर्शन झालं आमचं. एकदम समोरून आणि एकदम सुंदर. डी ओजू जय जय बाप्पा कसा केला? अच्छा. तो थोडा आता क्रँकी झालाय पण डी खुश. बर्थडेच्या दिवशी सकाळ दर्शन. 9:15 वाजलेत. 9:15. दर्शन झालं. हा
एवढ्या जवळून दर्शन झालं. ऍक्च्युली म्हणजे ते व्हिडिओ मध्ये आपण याच्यावर बघतो एकदम तसं दर्शन झालं आपलं. खुश डी, खूप खुश ना डी, सॅटिस्फॅक्टरी झाली बाबा. बस मला पण खुशी झाली. खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर. म्हणजे कालचं परवाचं पण आमचं सावर्या सेटचं आणि हे आज खाटू श्यामजीचं अनएक्सपेक्टेडली सुंदर दर्शन झालेलं. अनएक्सपेक्टेडली सुंदर. हे आम्ही साहेबांना आता घेतलाय खेळ. तोंड कसा अजून ओजू लांब नाही जायचं इथे ये. डिस्काउंट कसं करतो. पिचकारी नाही गन आहे गन. ते होळी खेळताना तशीच होती ते पिचकारी. पिचकारी आहे. सो आता आम्ही थांबलोय रिक्षावाल्यासाठी. रिक्षावाला इथे येईल आणि मग आम्ही त्याच्याबरोबर आमच्या रूमवर जाऊ. आता 9:40 झाले म्हणजे खूप लवकर दर्शन झालं है ना डी. खूप लवकर दर्शन झालं. खूप लवकर झालं आमचं. मला वाटलं 10-11 वाजतील पण खूप लवकर झालं. ऍक्च्युली ते VIP दर्शन घेतलं म्हणून. सो गाईज गुड आफ्टरनून. आता वाजले आहेत किती वाजले रे डी. आता वाजले आहेत 3:54. दॅट मीन्स ऑलमोस्ट 4 वाजायला आले दुपारचे. आम्ही सकाळी आलो नाश्ता केला आणि आलो रूमवर. थोडा बसलो. दिव्याचे कॉल्स म्हणजे जे मम्मी घरी वगैरे सगळ्यांशी बोललो. त्याचे बड्डे विशेस वगैरे चालू होते. आणि हा ह्याचा वेगळाच चालू आहे आवाज नुसता. ओजो तर नाश्ता वगैरे केला. 12 वाजेपर्यंत आम्ही जे झोपलो 12 वाजता ना 12-12:15 आम्ही जे झोपलो सीधा आत्ता आम्ही उठलो. पण चांगली झोप झाली आहे. 5-5:30 वाजता परत आम्ही निघू मंदिराकडे. आणि एक काय कुठलं पॅलेस ते काय ते राधे की हवेली म्हणून. हां राधे की हवेली म्हणून एक जागा आहे. ते खूप जरा फेमस आहे आणि तिथे हॉटेल स्टे वगैरे पण सगळं आहे. तर आम्ही ते बघितलं त्या टाईमला फुल होते म्हणून मग आम्ही ते बुकिंग नाही आम्हाला भेटली नाही त्याची. तर तिथे पण खूप काय काय गोष्टी आहेत बघण्यासारखे. तर आम्ही ते पण जाऊ. ते पण एक्सप्लोअर करू. ते पण तुम्हाला दाखवू. मित्रांनो आता वाजले आहेत 6:15 सॉरी. आता वाजले आहेत 6:15 आणि आम्ही निघालो आहे परत मंदिराकडे जायला. आणि जसं तुम्हाला बोललो राधे की हवेली तिथे जाणार आहे. बोल. हॅलो गाईस. मी चाललोय फिरायला. जय बाप्पा करायला. तुम्ही पण या. गाईज आता आम्ही आलो आहे राधे की हवेलीमध्ये. हे राधे की हवेली हे बघा. पूर्ण राजस्थानी हवेली टाईप त्या लोकांचं हे केलं आहे. राधे की हवेलीला आलो आहे. राधे की हवेली म्हणजे इथे राधे कृष्णाचं मंदिर आहे. सुंदर अशी मूर्ती आहे राधे कृष्ण. सो हे राधे की हवेली ते मंदिर आहे. आम्ही जसे आलो आणि गर्दीच सुरू झाली रे डी. कोण नव्हतं. आम्ही आलो आणि सगळी गर्दी सुरू झाली. सो आता आतमध्ये आम्ही इथे जाऊन दर्शन घेतलं. आपलं मन्नत पूर्ण केली. नारळ वगैरे मन्नतची नारळ वगैरे चढवला. सो आता इथून आम्हाला बरसाना बाजार. अच्छा बरसाना बाजारला घेऊन जात आहेत. तो इथून बरसाना बाजार आहे. वाव हे एवढा आतमध्ये एवढं मोठं आहे. सुपर्ब यार.
असं हे राधे की हवेलीमध्ये बरसाना मार्केट आहे. एवढं सुंदर आहे. इथे सगळं तुम्हाला भेटेल. म्हणजे खेळण्यांपासून छोटे छोटे अशी खेळणी आहेत, घरातले छोटे छोटे नॉर्मल सामान, प्लस नंतर असे स्टॅच्यूज आपले घरात ठेवायला. ते एवढं सगळं वॉल हँगिंग वगैरे खूप सुंदर आहे इथे आणि सगळं रिजनेबल आहे. हे असं आहे हे बरसाना बाजार. आम्ही आता परत आलो आहे आतमध्ये VIP दर्शनी, पण आता पैसे नाही भरले. आम्ही तिथे उभे होतो आणि कोणतरी एक VIP गेला आतमध्ये आणि तो गेला. मग ते लोकांनी सगळ्यांना थांबवलं. मग ते लोक बोलले, तो VIP वाला जसा गेला, लोक जशी उभी होती, चलो चलो सब लोग अंदर चलो, जिसको जिसको दर्शन लेना आहे, असं करून सगळे आम्ही आता आत घुसलो आहे. VIPला पण गर्दी झाली आहे तेवढीच. पण तेवढी नाही आहे इथे बघा. ही एवढी मोठी लाईन आहे इथपर्यंत मागे आणि ही VIPची एवढी आहे. पण ठीक आहे, तरी आपल्याला जवळपास दर्शन भेटेल देवाचं. कोणीतरी VIP आले म्हणून थांबून ठेवली वाटतं लाईन. तर आता बघू, बरीच गर्दी झाली. आता 9:30 वाजले तरी अजून काय गर्दी कमी होईना. हा काय करतोय बघा एकदा. असू दे असू दे, गौर से देखिए ये क्या करना चाह रहा है. असा ओवाळतो नारळ आणि फोडणार. हे का करतोय ह्याची बॅक स्टोरी. आता आम्ही नवीन गाडी घेतलेली रिसेंटली, तर मी ते गाडीचे व्हिडिओ बनवले आणि त्याच्यासमोर असं मी नारळ फोडतो ना, आपण गाडी घेताना डिलिव्हरी केली, तर मग मी असं करून मी नारळ घेतला आणि नारळ गाडीसमोर असा फोडला. तर त्यांनी तो व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानंतरपासून तो ते आता ह्या गोष्टीला पण पकडतोय, बोलतो नारळ आणि असं फोडणार, काही असं त्याला भेटलं असं फोडणार. सो तो ती कॉपी करायला लागला माझी तेव्हा. आणि आम्ही म्हणून एक छोटूसा नारळ घेतलं त्या ह्याच्यासाठी, तर त्याला तो भेटलाय मस्तपैकी. बरसाना बाजारमध्ये त्याला एक छोटूसा असा नारळ भेटला. ओके सो गाईज, आता आलो आम्ही आमच्या रूममध्ये. आता वाजले आहेत 22:51, म्हणजे 10:50. पुढचा स्केड्यूल आमचा असा आहे, उद्या सकाळी आम्ही निघणार आहे. अराऊंड किती वाजता निघू? 8-9 वाजेपर्यंत. 7ला उठून 8-9 वाजेपर्यंत तयारी करून, म्हणजे 8-9 वाजता आमचं निघायचं टार्गेट आहे सकाळी. आणि इथून आम्ही जाणार आहे उज्जैनला. सो उज्जैन इथून 10 तास आहे. आता किलोमीटर्स मला आठवत नाही, ते मी उद्या व्यवस्थित गाडीत वगैरे बसलो ते सगळं तुम्हाला सांगतो. सो इथून आम्ही उज्जैनला जाणार आहे. तो 10 आवर्सची ड्राईव्ह आहे, म्हणजे कुठे मध्ये थांबलो जेवण खावण करण्यासाठी तर 2 आवर्स त्याचे एक्स्ट्रा पकडूनच आम्ही 12 तास असे तरी लागतील आम्हाला पोचायला. सो त्या हिशोबाने आहे. तर आम्ही डायरेक्ट आता उद्या उज्जैनला जाऊ. ओके, सो दॅट वॉज खाटू श्याम जीचं दर्शन इन 2 days. म्हणजे काल जे आलो आहे आणि त्याच्यातून आज जे आमचं सफलतेने दोन्ही टाईमला सकाळी आणि संध्याकाळी आमचं दर्शन झालं. छान दर्शन झालं. दिव्याचा बड्डे खाटूश्यामजीला तिला जसा पाहिजे होता सेलिब्रेट झाला खाटूश्यामजीच्या दर्शनाने. सो दिस वॉज इट. सो आता फिलहाल चलो बाय बाय, गुड नाईट, टेक केअर आणि भेटू आपण आता आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.